मित्रांनो, काल आपल्या फॉर्मवरती आपण डिवॉर्मिंग केलेली आहे. तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर ते आपल्या चॅनलवर टाकलेला आहे ऑलरेडी, तुम्ही बघू शकता. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आपण डिवॉर्मिंग करतो, जंतुनाशक पिल्लांना किंवा शेळीला देतो, तर लिव्हर टॉनिक देणं खूप गरजेचं आहे. तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये हे ब्रुटॉन नावाची लिव्हर टॉनिक आहे. आता हे का देणं गरजेचं आहे, याचे फायदे काय आहे, मी सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर मित्रांनो नक्कीच एक लाईक करा. त्याचे फायदे जर बघितला मित्रांनो, तर शेळीच्या किंवा पिल्लाच्या अंगावर चमक येते, त्याची भूक वाढते. आणि जेव्हा आपण जंतुनाशक किंवा डिवॉर्मिंग करतो मित्रांनो, ते किडे वगैरे तर मरून जातात, पण त्याच्या लिव्हरवर इफेक्ट पडतो. त्यामुळे काय होतं की पिल्ले सुस्त होतात, शेळी सुस्त होते, बरोबर चरत नाही, बरोबर खात नाही आणि त्याला भूक पण लागत नाही. त्यासाठी भूक वाढविण्यासाठी लिव्हर टॉनिकचा खूप मोठा रोल आहे. आणि आपण जर 10-10 ml जर 10 दिवस दिलं शेळीला किंवा पिल्ल्याला एक 5 ml द्या, शेळीला 10 ml द्या. एक नंबर रिझल्ट पाहायला भेटेल तुम्हाला. त्याच्या अंगावर चमक आणि त्याची भूक पण वाढते आणि चरायला पण पिल्ले चांगले चरतात. त्यासाठी आपल्याला लिव्हर टॉनिक देणं खूप गरजेचं आहे. आणि मी आज आपल्या चॅनलवरती तुम्हाला प्रॅक्टिकल पाजून पण दाखवणार आहे पिल्ल्याला. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं पिल्ले आहेत आणि अजून दुसरे पण पिल्ले आहेत आपण बांधलेले. तर ही 5 ml ची सिरिंज आहे. झाकणामध्ये ओतून घेतो कारण की लिव्हर टॉनिक आपल्याला संपलेलं आहे. आणि देताना मित्रांनो, कालही सांगितलं जंतुनाशक पाजताना बी आणि आज बी सांगालो, घाई गडबड करायची नाही पाजताना. कारण की आपण जर घाई गडबड केली मित्रांनो आणि चुकून जर श्वासनलिकेमध्ये जर गेलं, तर मित्रांनो शेळीला किंवा पिल्ल्याला ड्रिंचिंग न्यूमोनिया व्हायची खूप भीती आहे. एकदा जर न्यूमोनिया झाला ड्रिंचिंग मित्रांनो, तर 3 दिवसात आपली शेळी किंवा पिल्ली मरते, कारण की त्याला ट्रीटमेंट करता येत नाही. त्यासाठी तुम्हाला आणखीन एकदा सांगतो, की औषध पाजताना कोणतीही घाई गडबड करायची नाही. तुम्हाला प्रॅक्टिकल पाजून दाखविणार आहे मी. तुम्ही लक्ष द्या. आणि नवीन बी जर असला त्याला त्या लोकांसाठी पण माहिती खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. हे बघा, हे पिल्लं आहे, हे 5 ml ची सिरिंज आहे आणि लिव्हर टॉनिक त्याचं घेतलेलं आहे. हे बघा, एका साईडनं आधीकन थोडंसं टाकायचं, कारण की पिल्ल्याला चव कळते आणि एकदा चव कळाली की मित्रांनो पिल्लू आपोआप पिते. आता प्रॅक्टिकल तुम्ही बघा मित्रांनो. हे बघा, आपण थोडंसं टाकलं आणखीन एकदा आणि आता बघा पिल्लू कसं पितंय. ते एकदम, आणि जेव्हा आपण तोंडामध्ये सिरिंज टाकतो मित्रांनो, एकदम पुश करायची नाही, हळू पुश करायची, जेणेकरून त्याला पेता आला पाहिजे, ठसका लागणार नाही पाहिजे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच एकदा कमेंटमध्ये सांगा. आणि पुन्हा आवर्जून सांगतो की मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा. असेच व्हिडिओ तुमच्यासाठी नवीन नवीन घेत आहो मी चॅनलवर.